नमस्कार मित्रांनो. तर मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतं की वसुंधरा आणि तनया यांनी आता खूप छान डान्स परफॉर्म केलेला असतो. दोघी जणी खूप सुंदरही दिसत असतात. सगळेजण त्यांचं कौतुकही करत असतात. पण शेवटी होतं असं की जेव्हा तनया आणि वसुंधरा फुगडी घालतात तेव्हा तनया चुकून वसुंधराकडे येण्याचा प्रयत्न करते. म्हणजे चुकून नाही तर मुद्दामच, आणि तिला वसुंधराला धक्का द्यायचा असतो. पण वसुंधरा ऐन वेळेवरती बाजूला होते आणि पडते तनया. तिला खूपच लागलेलं असतं आणि ती म्हणते, काय ग वसुंधरा, तुला कळत नाही का? स्वतःला डान्स करता येत नाही म्हणून माझ्यावर चढतेस का? आणि म्हणून मला मुद्दाम पाडलंस का? तेवढ्यात वसुंधरा म्हणते, हे बघ ना, मी तुला मुद्दाम वगैरे पाडलेलं नाहीये, पण तू पडली असती, तुझा तोल जात होता आणि म्हणून मी बाजूला सरकले आणि शेवटी तू पडलीस. पण एक सांग, तू माझ्या एवढी जवळ का आली होतीस? आता तनया म्हणते, ते जाऊ दे ग. जयश्री म्हणते, अगं तिला किती लागले ते बघ तरी आधी ना. तर तिची मैत्रीण म्हणते की ते जाऊ द्या, डॉक्टरांना बोलवा, थांबा मीच फोन करते. तेवढ्यात तिथे शिवा मालिकेतील शिवा आलेली असते. तिला बघून वसुंधराला खूप आनंद होतो, कारण ती तिची लहानपणीची मैत्रीण असते. शिवा म्हणते, डॉक्टरांची काय गरज आहे, मी आहे नाही ते, बघू तुम्हाला कुठे लागले. तनया म्हणते, तुम्ही कोण आहात आणि माझ्या पायाला हात लावू नका. तेवढ्यात शिवा म्हणते, दाखवा ओ, काय झालंय बघू द्या मला, इथे लागलंय का बघू, मी नीट करते. आणि ती खटकन तिचा पाय मोडते आणि तिची जी मुरगळ आलेली असते ती सगळी निघून जाते. आणि आता जयश्री म्हणते, अगं काय केलं, पाय मोडलास की काय तिचा? तेवढ्यात वसुंधरा म्हणते, नाही हो आई, ही माझी लहानपणीची मैत्रीण आहे आणि तिला यातलं चांगलं कळतं. तुम्ही एकदा तनयाला विचारा तर खरी की तिला बरं वाटतंय की नाही. तनया म्हणते, हो जरा बरं वाटतंय मला, म्हणजे पाय दुखतोय पण तरी सुद्धा जरा ठीक वाटतंय. आता वसुंधरा म्हणते, माझा विश्वास होता शिवावर, कारण तिला यातलं सगळं काही कळतं, माझी खात्री, आणि ती खूप हुशार आहे. आता तनया म्हणते, आई मला जरा अजूनही बरं वाटत नाहीये, पाय दुखतोच आहे, मी स्प्रे मारून आले, आणि ती रूम मध्ये निघून जाते. इकडे जयश्री म्हणते, कोण आहे ही? वसुंधरा म्हणते, आई ही माझी लहानपणीची मैत्रीण आहे शिवानी, आणि शिवा या माझ्या सासूबाई आहेत, जयश्री ठाकूर. आता शिवा ते आल्यानंतर वसुंधरा म्हणते की माझी मैत्रीण खूप जुनी मैत्रीण आहे, आम्हा दोघींना एकमेकांशिवाय करमायचंच नाही. शिवा म्हणते की हो, वसुंधराने आमंत्रण दिलं आणि आता यावेळेला मी आली नसते ना तर ती खूप रागवली असती माझ्यावरती आणि माझ्याशी तिने बोलणंच बंद केलेलं असतं. तेवढ्यात तिथे जमलेल्या बायकांपैकी एक बाई म्हणते की शिवा, म्हणजेच तू देसाईंची सून का? शिवा म्हणते, हो देसाईंची सून. त्यावरती बाई म्हणते, पण तुझा तर घटस्फोट झाला होता ना. तेवढ्यात आता शिवा म्हणते की नाही, घटस्फोट झाला नव्हता माझा, आमच्यात फक्त गैरसमज झाले होते, आणि घटस्फोट असू द्या किंवा गैरसमज, ते जरी असले ना तरी सुद्धा प्रेम हे कायम राहतं. माझं माझ्या नवऱ्यावरती खूप प्रेम आहे. एक बाई म्हणते की अशी मुलांसारखी हेअरस्टाईल करते, मग घटस्फोट नाही होणार तर काय होणार आहे? तेवढ्यात वसुंधरा म्हणते, हे बघा काकू, आय एम सॉरी, पण तुम्ही कोणाविषयी असं बोलू नाही शकत. माझ्या मैत्रिणीविषयी तर अजिबात नाही, कारण मी शिवाला चांगलंच ओळखते. ती किती चांगली आहे, किती हुशार आहे ना, हे मला माहिती आहे. आणि कोणी कसं राहावं हा प्रत्येकाचा पर्सनल चॉईस असतो. आणि जेव्हा घटस्फोटाची वेळ येते तेव्हा फक्त एका मुलीचीच बदनामी का होते, तिचीच का चूक असते याच्यामध्ये? मुलाची तर चूक असू शकते ना, असं नाही असू शकत का? किंवा काही गैरसमज झालेले असू शकतात, मग तुम्ही तिलाच का दोष देताय? आता जयश्री म्हणतात, ते सगळं जाऊ द्या, आताच्या मुलींना संसार सांभाळता येत नाही नीट, आणि जर काही बोललं की उलट उत्तर द्यायला तयार असतात. ह्या ते जाऊ द्या, यांचं ह्या बघतील, आपण चला. वसुंधरा म्हणते, ठीक आहे, आत्ता इथे त्याचा काही संबंध नाहीये, त्यामुळे आपण एन्जॉय करूया, तुम्ही एन्जॉय करा आणि आम्ही पण एन्जॉय करतो. वसुंधरा आता इकडे शिवाला म्हणत असते की आईचं बोलणं मनाला लावून घेऊ नको, आणि चल आता आपण मस्त एन्जॉय करूया. शिवा सुद्धा म्हणत असते, ठीक आहे. इकडे विशाखा म्हणत असते की ओ बाई, मला जाऊ द्या ना प्लीज, माझ्या मुलीला लागलं आहे, ती पडली आहे, मला बघून येऊ द्या. कारण तिच्या मागे त्या गुंडाची बहीण ही पिस्तूल घेऊन उभी असते आणि तिला धमकी देत असते की इथून हलायचं नाही, नाहीतर मी तुझ्यावर गोळी चालवेल. आता ती बाई म्हणते की ठीक आहे, तुमच्या मुलीला लागले ना, 5 मिनिटात आवरायचं. विशाखा म्हणते, हो, तिच्याकडेच माझे पैसे आहेत, तिने एका बॉक्समध्ये भरून ठेवलं आहे आणि तेच वाण मला मिळणार आहे. त्या बॉक्सवर माझं नाव सुद्धा आहे, तो मी घेऊन येते आणि तुम्हाला पैसे देते, तुम्ही काही काळजी करू नका. आणि विशाखा तिथून निघून गेलेली असते तनयाला भेटण्यासाठी. वसुंधरा आता शिवाला सांगत असते की कशी अरेंजमेंट केलेली आहे, कुठे काय आहे, किती स्टॉल आहे, कसले आहे, हे सगळं ती सांगत असते. शिवा म्हणते, तुम्ही खूप तामझाम केलाय ग. वसुंधरा म्हणते, हो ना, माझी धाकटी जाऊ आहे ना, तिचंच सगळं काम आहे, तिनेच केलंय सगळं, तिला खूप हौस आहे. आता ही शिवा म्हणते की हो, तुझी धाकटी जाऊ म्हणजे तीच का, ती पडली होती ती? वसुंधरा म्हणते, हो तीच आहे. शिवा म्हणते, खूप छान वाटतंय, खरंच खूप मस्त कार्यक्रम केला आहे. पण वसू, मला सांग ना, म्हणजे मध्यंतरी मला ऐकण्यात आलं की तुझ्या मिस्टरांवरती हल्ला झाला होता खूप, आणि तुझ्यावर सगळे दोष देत होते, आणि त्यांचा तुझ्यावरचा विश्वासही कमी होताना दिसत होता. तेवढ्यात वसू म्हणते, हो ना गं, परिस्थिती तेव्हा खूप वाईट होती, पण आता सगळं काही ठीक आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आकाशराव माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होते, आणि सगळेजण हळूहळू विसरता आता, पण आईंचा राग काही कमी होत नाहीये.
आणि मी हळूहळू तो कमी करण्याचा प्रयत्नही करते. पण आकाशराव आहेत ना, ते खूप समजूतदार आहे. म्हणजे खूप काळजी घेतात. माझ्यावरती त्यांचा खूप विश्वास आहे आणि माझी आणि मुलांची तर खूप काळजी घेतात ते आणि म्हणूनच मला त्यांची जरा काळजीही वाटते. आता शिवा म्हणते, "तू आहेस ना त्यांच्याबरोबर, मग कशाला काळजी करायची?" आता शिवा आणि वसुंधरा पुढच्या स्टॉलवर आलेले असतात बुटिका पाल घेण्यासाठी. कारण वसू म्हणत असते की ही आपली लहानपणीची आठवण आहे, आपण तो नक्कीच खाल्ला पाहिजे. दोघी जणी तो घेत असतात आणि त्या स्टॉलवर जो माणूस असतो तो त्या विशाखा भालेकरच्या मागे जो गुंड लागलेला असतो त्याचाच माणूस असतो आणि त्याची बहीण सुद्धा मागच्या स्टॉलवर उभी असते. त्या दोघांचं एकमेकांमध्ये बोलणं चालू असतं. ही विशाखा आतमध्ये गेलेली आहे आणि भाई ती अजून आलेली नाहीये बाहेर. आणि इकडे त्याची बहीणही म्हणत असते की हळदी कुंकवाचा कार्यक्रम अजून सुरू झालेला नाहीये. आता तो माणूस तिकडनं म्हणतो की 5 मिनिटं वाट बघ, ती नाही आली तर सरळ तुम्ही आतमध्ये जा आणि पैसे जाऊन घेऊन या. आणि यांचं बोलणं ही शिवा ऐकते आणि तिला काहीतरी गडबड आहे असं वाटतं. ती वसूला बाजूला घेऊन येते आणि म्हणते, "वसू, नेमकी ही माणसं कोण आहेत जी स्टॉलवर उभी आहेत?" तेवढ्यात वसुंधरा म्हणते, "अगं तुला सांगितलं ना, तनया तिचाच घाट आहे सगळा, तिनेच केलं हे सगळं अरेंज, त्यामुळे ही माणसं तिनेच बोलवलेली असणार." वसुंधरा म्हणते, "मला काहीतरी गडबड गोंधळ वाटतोय." वसूला आता कोणीतरी आवाज देत असतं. वसू म्हणते, "थांब, मी आलीच 5 मिनिटात." आणि ती घाईघाईने निघून जाते. इकडे मात्र आता शिवा त्या दोघांवरती नजर ठेवत असते की यांच्यामध्ये काय बोलणं चालू आहे, काय खाणाखुणा चालू आहे. ते सतत फोनवरती आपल्या माणसाशी बोलत असतात, म्हणजेच त्या मेन गुंडाशी बोलत असतात. त्याने आपल्या बहिणीला आणि एका माणसाला तिथे सगळ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी तिथे उभं केलेलं असतं. आता त्या दोघांवरही या शिवाची नजर असते आणि यांच्यामध्ये नक्की काहीतरी चालू आहे असा तिला संशय आलेला असतो. विशाखा आता तनयाच्या रूममध्ये आलेली असते आणि तिला ती म्हणत असते की तनया, चल ना लवकर, मला वाण दे पटकन. तनया म्हणते, "अगं मम्मा, बघ ना मला किती लागलंय आणि तुझं काय पडलंय, तुला काय वाणची एवढी पडली? नेहमी त्या वसुंधरासमोर मीच का तोंडावर आपटते? मलाच खूप चालली होती, ती घाई लागली होती तिच्यासोबत डान्स करण्याची आणि म्हणूनच हे सगळं झालं." आता विशाखा म्हणत असते, "ते जाऊ दे गं, मला आधी वाण दे." आता तनया म्हणते, "मम्मा, आर यू सिरियस? म्हणजे तुला अजूनही असं वाटतंय? माझ्या पायाकडे जरा बघ ना." विशाखा म्हणते, "नाही बच्चा, मला तुझी काळजी आहे, पण तू पण समजून घे ना जरा." तेवढ्यात तिला फोन येतो त्या माणसाचा आणि विशाखा तो फोन उचलते. आता तो माणूस म्हणत असतो की, "हे बघा विशाखा भालेकर, मला लवकरात लवकर माझे पैसे द्या. आता जर माझी सटकली ना, मी आतमध्ये येईल आणि तुमच्या नावाने तमाशा घालेल." तेवढ्यात विशाखा म्हणते, "नाही नाही, आता हळदी कुंकवाचा कार्यक्रम लगेच सुरू होणार आहे. मला वाण मिळालं की मी लगेच तुमच्याकडे पैसे आणून देते. प्लीज मला थोडा वेळ द्या." तो माणूस म्हणत असतो, "फक्त 5 मिनिटं देतो तुला. जे काय करायचं असेल ना ते पटकन कर, नाहीतर मी आतमध्ये येईल." विशाखा थँक्यू म्हणते आणि फोन कट करते. तनयाचा हात पकडते आणि तिला म्हणते, "चल पटकन, मला लवकर वाण दे." आणि तिला बाहेर घेऊन आलेली असते. इकडे शिवा इकडे शिवाचं त्या गुंडांवरती बारीक लक्ष असतं की त्यांच्यामध्ये नक्की काय चालू आहे आणि बारकाईने त्यांच्याकडे ती पाहत असते. पण नेमकं होतं असं की संधी साधून ते लोक आता घरामध्ये घुसतात आणि त्यांना माहिती असतं की विशाखाने एका वाणाबद्दल त्यांना सांगितलेलं आहे. एका बॉक्समध्ये ते पैसे तिने भरून ठेवलेले आहेत, म्हणजे तिच्या मुलीने. आणि तो बॉक्स ते दोघ जण शोधत असतात आणि त्यांनी वाण कुठे ठेवलेलं असतं त्या जागी तो बॉक्स शोधलेला असतो आणि त्या बॉक्सचा त्यांना आता पत्ता लागलेला असतो. त्याच्यात त्यांनी पैसे आहे हे सुद्धा चेक केलेलं असतं. तो बॉक्स घेऊन ते आता पळत असतात. तेवढ्यात वसुंधरावरती जिन्यावरून खाली येत असते आणि त्या दोघांना ती बघते आणि म्हणते, "तुम्ही इथे काय करताय?" आणि त्यांच्या हातातला तो बॉक्स पण बघते. तेवढ्यात आता त्या गुंडाची जी बहीण असते ती वसुंधरेचं तोंड दाबते आणि तिला बाजूला घेऊन घेऊन येत असते आणि तिला एका कोपऱ्यात ती आता टाकून देणार असते. तेवढ्यात शिवा इकडे बघते तर ते लोक गायब झालेले असतात. तिला आता संशय आलेला असतो. ती घरामध्ये आलेली असते आणि बघते तर वसुंधराला ती लोक कुठेतरी कोपऱ्यामध्ये टाकून देणार असतात. तेवढ्यात आता शिवा तिथे येते आणि म्हणते, "ए हेकण्यांनो, तिला कशाला पकडलंय? सोडा, चला आता, घाई झाली का तुम्हाला?" आता शिवा तिकडे जात असते आणि ती लोक वसुंधराला शिवाच्या अंगावरती ढकलतात आणि पळून जातात मागच्या रस्त्याने. आता वसुंधरा त्यांच्या मागे पळत असते आणि शिवा बाहेरून पळत असते. वसुंधरा त्यांच्या मागे पळते आणि त्यांना पकडण्याचा प्रयत्न करते, पण तिच्या हाती ते काही लागत नाही. तेवढ्यात ती बाई आता पिस्तूल काढते आणि वसुंधरावरती निशाणा साधते. तेवढ्यात तिथे शिवा येते आणि एक मोठा दगड तिच्या हाताला मारून फेकते आणि ती पिस्तूल तिच्या हातातून खाली पडते आणि वसुंधरा आता शिवाकडे बघत असते. शिवा आता तयार झालेली असते त्या लोकांना मारण्यासाठी आणि वसुंधरेचा तिने जीव वाचवलेला असतो. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.